हॅलो हाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. इथे ना मला काय झालेलं आहे काय माहिती. आधी हा फोड अगदी छोटासा होता पण आता तो मोठा मोठा होत आहे आणि एवढी आग होते त्याची की बापरे, कशामुळे आला काय आला काहीच माहिती नाही. तर चला आता इथे सकाळची कामे सुरू झालेली आहे. आता युगित गेलेला आहे शाळेतनं, आता पसारा तसाच पडलेला आहे. सगळं छान क्लीन वगैरे करते म्हटलं, कारण हे केल्यानंतर ना मला पण एक छान असा आनंद मिळतो. माझं घर जर छान असेल ना तर असं छान मला पण खूप फ्रेश वाटतं. आता हाऊसवाईफ म्हटलं आणि घरातच राहणारं म्हटलं तर अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जो आहे ना आपल्याला आपला आनंद शोधायला पाहिजे की ज्यांनी आपल्याला आनंद मिळेल. आता कसं असतं, बाहेर जाणाऱ्या बाया असतात त्यांना आणखी बाहेर गेले की त्यांचे कलिग्स मिळतात, आणखी काही लोकं मिळतात, तर त्यांचं थोडंसं माइंड फ्रेश होतं. पण आपलं तसं नाही आहे. ज्यांनी आता घरीच राहायचं ठरवलेलं आहे, घरातलीच कामं करायची ठरवलेलं आहे, आपल्या मुलांना सांभाळायचं ठरवलेलं आहे, तर मग इथे ना आपल्यालाच आपला आनंद शोधावा लागतो. आता तो आपल्या घरातच आपल्याला शोधावा लागतो. आणि त्यातल्या त्यात ना जर तुम्ही तुमच्या सिटीपासनं वगैरे लांब असेल ना तर खूपच अवघड आहे रे बाबा. म्हणजे कुणालाच आजूबाजूला काही कळत नाही. मेन म्हणजे भाषेचा तर खूपच जास्त प्रॉब्लेम येतो. आमच्या अपार्टमेंटमध्ये तर 90% लोकांना हिंदीसुद्धा येत नाही, त्यामुळे जरा खूपच गोंधळ होतो. मग काय, घरातल्या घरातच जो आहे ना आपला आनंद शोधायचा असतो तोच मी करते. छोटी मोठी काही कामं असतील, थोडंसं मार्केटमध्ये जाणं, जवळपास जाणं, हे सगळं मी करते. त्याच्यामध्ये पण माझा बराच वेळ चालला जातो. आता बरेच लोक मला सजेस्ट करतात की आता हा युगित मोठा झालेला आहे आणि आता मला पण असं वाटत आहे की जॉब जो आहे ना तो आता बघायला पाहिजे. पण आता मी बघती आहे जॉब, पण वर्क फ्रॉम होममध्ये तर मला वर्क फ्रॉम होममध्ये मिळत नाही आहे. सगळीकडे वर्क फ्रॉम ऑफिस आहे आणि ऑफिसला जाऊन काम करणं हे माझ्याच्यानी सध्या तरी शक्य नाही आहे. तर आता ना इथे मी हा बॉक्स काढलेला आहे. याच्यात माझ्या भरपूर साऱ्या मी गोष्टी ज्या थोड्या थोड्या लागलेल्या आहेत त्या ठेवलेल्या आहे. आता यातनं ना मला आज बनवायची आहे चकली. काय माहिती अचानक मला चकली खायची इच्छा झाली आहे, त्यासाठीच मी इथे जे पण माझ्याकडे याच्यात सामान अवेलेबल आहे ना बॉक्समध्ये ते सगळं बघती आहे काय आहे काय नाही. गोष्टी राहतात, जसं आता हे मसाले आहे, त्यानंतर फिंगर, असं एवढे डबे नाही माझ्याकडे म्हणून याच्यामध्ये काही गोष्टी मी स्टोअर करतो. आता मी दूध तळलेलं आहे त्यामुळे त्यात तर नाही. तर मला चिवडा बनवायचा आहे आज. पोहे आम्ही आता नागपूरवरून येताना आणलेले आहे, कारण इथल्या पोह्याचा चिवडा मला आवडत नाही, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो की तिथनं पोहे आणतो आणि चिवडा करून घेतो. काय माहिती इथल्या पोह्यांचा चिवडा म्हणजे डिमार्ट्समध्ये तर पोहे काहीतरी वेगळेच मिळतात, तर त्याचं तर करतच नाही. त्यानंतर जे आहे मागे मी ऑनलाईन एक हे मागवलं होतं टाटाचं, हे काहीतरी याचं हे जुनेवाले जे आहे आधी ते टाकून देते. हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे पोहे बघा किती छोटे छोटे आणि हे आहेत, आणि हे पोहे बघा मोठे मोठे आणि किती छान आहे. म्हणजे खरंच डिफरन्स आहे या पोह्यांमध्ये. असे केले मिक्स. आता मी बाहेर येण्यामध्ये घेऊन देते. एवढ्या पोह्यांचा चिवडा होऊन जाईल आहे. हे जे आहे ते पॅक करून ठेवून देते. तर मला ना असं म्हणजे वाटत नव्हतं की हा पोहेच तर आहे, काय त्याच्यामध्ये एवढं चव आणि डिफरन्स राहणार आहे. पण आता मी जेव्हा टेस्ट करून बघितलं ना तर तेव्हा नाही. आम्ही जे आणलेले तिकडनं जे आणलेले पोहे ना त्यांना खरंच काहीतरी चव आहे आणि टेस्ट आहे. तर फालतूच मी यांना बोलत असते. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्ही इथनं नाही घेत, म्हणजे इथले आम्हाला आवडतच नाही. त्यातली पहिली गोष्ट आहे तांदूळ. कितीही काही झालं तरी आम्ही तांदूळ जे आहे ते आमच्या तिकडनंच आणतो. तिथलाच तांदूळ आम्हाला टेस्टी लागतो. इथला तांदूळ आम्हाला टेस्टी लागत नाही हैदराबादमधला. आम्ही खूप पद्धतीचे म्हणजे डीमार्टमध्ये जेवढे तांदूळ मिळत असेल ना बारीकमधले सगळे तांदूळ आणून बघितलं. इवन 80-85 रुपये किलोवालासुद्धा तांदूळ आम्ही आणलेला आहे. पण तो बारीक असतो, महाग असतो, पण त्यातनं एक जी टेस्ट असते ना ती टेस्ट नसते. तेव्हापासून जे आहे आम्ही आता कधी पण गेलो की आम्हाला तसे आम्ही भात खूप कमी खातो, त्यामुळे आम्हाला 26-30 किलोची जरी बोरी आणली तरी आम्हाला 5-6 महिने ती आरामात पुरते. आम्ही दोघंच असलो तर, कोणी आलं गेलं तर कमी जास्त होऊ शकते, पण बाकी तेवढंच लागतं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे पोहे वगैरे. आता तर ते सुद्धा आता आम्ही तिथनंच आणतो. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे रवा. एकदम बारीक फाईन रवा जो आहे ना तो इथे नाही मिळत. यांचा बारीक म्हणजे आपला जाड असा असतो आणि आपला जाड म्हणजे मग यांचा तो इडली रवा असतो. तर त्यामुळे रवासुद्धा नाही आणत. ह्या 3 गोष्टी आहे खाण्यातल्या ज्या आम्ही इथं कधीच घेते नाही. नेहमी जे आहे तिथनं आणतो. म्हणजे मी कधी पण गेले की रवा घेऊनच येते.
त्यानंतर ना काल मी असंच बघितलं तर आता युगीतला पण स्वतः स्नॅक्स टिफिन्स वगैरे द्यावे लागतात काही ना काही. तर आता मला चकली आज अशीच इच्छा होत आहे चकली बनवायची. तर चला म्हटलं बघूया काल बनवूया. काल मी एक बघितलं की तांदळाचं पीठ आणि आपली जे दलिया असतात ना त्याची त्यांनी बनवली होती. तर मी पण आज ट्राय करून बघते. पण प्रॉब्लेम असा आहे, मी बघितलं तर माझ्याकडे फक्त एवढंसं राईस फ्लावर उरलेलं आहे. तर मी म्हटलं जाऊ आता बनवायची तर आहे, मला आता जेवढं आहे तेवढंच बनवते. त्यांनी ॲक्च्युली 1:2चा रेशिओ सांगितलेला आहे. म्हणजे जेवढे हे दलिया घ्यायचं आहे 1 वाटी जर असेल तर 2 पीठ तांदळाची जे आहे त्याच्या डबल घ्यायचं आहे. तर आता माझ्याकडे जेवढं राईस फ्लावर आहे त्या हिशोबाने मग मी हे सुद्धा घेते. म्हणूनच मी छोटी वाटी घेतली, खूप मोठी वाटी घेतली नाही, कारण मला मग ते अंदाज येणार नाही म्हणून. ही 1 वाटी, ही झाली 2 वाटी, 3 वाटी, 3.5 वाटी आहे तांदळाचं पीठ झालेलं आहे. डाळ मी थोडीशी भाजून घेते. हे दलिया घेतलेले आहे. आता हे ना एका मी कढईमध्ये टाकत आहे, गॅस सुरू केलेला आहे आणि हा छान जास्त वेळ नाही, थोडा वेळ जे आहे ना ते भाजून घेते. कुणाकुणाला माझ्यासारखी असं काही करताना खायची सवय आहे, मला नक्की सांगा. मला तर आहे रे बाबा. हे भाजून घेते आहे. हे भाजून घेतल्यानंतर ना त्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं पावडर करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या चकल्या करायच्या. तर आता इथे मी जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते आहे. त्यानंतर जे आहे दलिया बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधनं. आता त्यानंतर आपण जेवढे बेसिक मसाले घालतो तेच घालते इथे. तिखट, मीठ, हळद, धने पावडर घातलेलं आहे. तिखट तुम्ही विक्रती पण टाकू शकता, माझ्याकडे सध्या नाही आहे. त्याने रंग जो आहे तो चांगला येतो. थोडासा गरम मसाला आणि जे पण बेसिक टाकतो आपण चकली बनवताना तसंच टाकायचं आहे. तीळ थोडं जास्त टाकलेले आहे, ओवा टाकलेला आहे आणि चवीनुसार जे आहे मीठ टाकलेलं आहे. आता त्यानंतर याच्यात मोहनसुद्धा घालायचं आहे. तर इथे जे आहे ना मी एकीकडे कढई घेतलेली आहे. त्याच्या आधी साचा काढून घेतला, त्याला थोडंसं धुवून वगैरे घेतलं, पुसून वगैरे घेतला आणि त्याला थोडंसं स्वच्छ करून ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर आता याच्यात मोहन घालायचं आहे 2 चमचे. म्हणजे आपण जो आपला पोहे खायचा चम्मच असतो ना त्या चमच्याने 2 चमचे याच्यात मोहन घालायचं आहे. त्याच्यासाठी जे आहे ना गॅसवर मी तेल तापायला ठेवून दिलेलं आहे आणि एका साईडला जे आहे ना गरम थोडंसं पाणीसुद्धा जे आहे ना कोमट करायला ठेवलेलं आहे, कारण हे भिजवताना आपल्याला याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे जे आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याचं मोहन जे आहे ना याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आणि आता हे कोमट पण पाणी पण झालेलं आहे एका साईडने कोमट. तर त्या पाण्याने जे आहे ना हे छान भिजवून घ्यायचं आहे. तर इथे तेच मी करते आहे, भिजवून घेते आहे. त्याच्या आधी जे आहे मोहन घातलेलं आहे ना त्याला छान पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण मसाले वगैरे जे आहे ना जे पण आपण जिन्नस टाकलेले आहे ते सगळे छान एकजीव होतात. त्याच्यानंतर थोडासा टेस्ट एन्हान्स करायसाठी मी याच्यात अगदी अर्धा चम्मच आमचूर पावडर घातलेला आहे आणि आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. त्याच्याने जी आहे टेस्ट थोडी छान येतात आणि थोडीशी आंबट जर असेल ना चकली तर मला तरी आवडते. तर मग इथे जे आहे ना व्यवस्थित छान जे आहे मी भिजवून घेतलेलं आहे. आता याला थोडंसं रेस्टवर ठेवलं होतं, 10 मिनटं ठेवून घेते म्हटलं, म्हणजे थोडंसं छान ते मुरतं त्याच्यासाठी. त्याच्यानंतर जे आहे एक न्यूजपेपर घेतला आहे ज्याच्यावर मी चकल्या पिळणार होती आणि साच्यालासुद्धा आतमधून जे आहे ना ते थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता ते मला जे पीठ आहे ना याचं खूप भगरं वाटत होतं. म्हणजे ते असं एकदम चिकनं नव्हतं वाटत, असं थोडं त्याचं असं दाणे वेगळे वाटत होते मला. मी परत थोडंसं त्याला पाणी लावून घेतलं आणि त्याला छान व्यवस्थित पूर्ण चुरून घेतलं. त्यानंतर गोळा जो आहे पूर्ण एकजीव केला आणि तो याच्यामध्ये साच्यामध्ये भरून घेतला. त्यानंतर मग इथे चकल्या पिळायला घेतल्या. तर चकल्या काही बनतच नव्हती. म्हणजे जो राऊंड असतो ना तसा गोलच पडत होता, सरळ आणि मी प्रेसही नव्हती करत तरी ते ऑटोमॅटिक पडत होतं. आणि त्यातनं माझ्या साचा जो आहे ना तो खूप बारीक आहे, त्याच्यामुळे ना त्याची जी चकली आहे ना ती खूप बारीक पडत होती, थोडीशीसुद्धा जाड पडत नव्हती. त्यामुळे ते लगेच तुटत होतं. तर मग ते काही केलं होत नव्हतं म्हणून मी आहे ना सरळ रेषाच फाडल्या
की सरळ सरळ रेषा करते आणि तशाच मला तळून घेते. तर इथे मी पूर्ण रेषा ज्या आहे ना त्या पाडून घेतलेल्या आहे. तर आता ज्या मी चकल्या पिळल्या ना त्या अशा काही दिसत आहे. तर मी त्यांनाच जे आहे ना ते टाकून दिलं छान कडकडत्या तेलामध्ये. आता तेलामध्ये गेल्यावर ना त्या आणखी तुटले, म्हणजे त्याचे एकदमच बारीक बारीक दाणे झाले. तर मग मला असं वाटलं की नाही, हे कुठेतरी आपलं काहीतरी चुकतं आहे. तर मग मी परत ती कणिक पूर्ण तो गोळा आहे तो काढला. त्यामध्ये अगदी थोडंसं बेसन आणि आपली कणिक टाकली आणि त्यानंतर छान व्यवस्थित त्याला चुरून घेतलं. चुरल्यानंतर जे आहे परत 5 मिनटं ठेवलं. त्यानंतर परत त्यांना भरलं आणि त्यानंतर करायला घेतले. तेव्हा पण ते राऊंड बनले नाही, पण जे सरळ सरळ जरी बनले ना तर ते तेलामध्ये तरी तुटले नाही. म्हणजे आपण खातो तसे छान ते व्यवस्थित झाले. म्हणजे आपण चहा वगैरे सोबत जे आहे ना ते इझिली खाऊ शकतो. तर अशा झाल्या माझ्या चकल्या आणि त्या थोड्याशा फसल्यासुद्धा. बाकी टेस्टला जे आहे ना त्या एक नंबर झाल्या होत्या. म्हणजे खूपच छान टेस्ट झाली होती. आणि शेवटी जे आहे ना एवढ्या साऱ्या तळून एवढ्या सगळ्या झालेल्या होत्या. फक्त त्या गोल नव्हत्या झाल्या, बाकी जे आहे ना खूप छान झाल्या होत्या. टेस्टला तर खूपच छान झालेल्या होत्या. योगित त्या 2-3 दिवसामध्ये जे आहे ना हे पूर्ण संपवून टाकूनच देईल एवढं तर मला माहिती आहे. आता हे थोडं गरम आहे तरी म्हटलं टेस्ट करून बघते, पण बिलकुल नरम वगैरे पडलेला नाही आहे. छान कडक आणि कुरकुरीत आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ही चकली. चला, हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण लाईक करा. बाय.